ओके सर. Let's start. सर सगळ्यात एकच Then, येस सर. प्लीज स्टार्ट. sir. Okay, first of all, congratulations everybody, because you have made one of the best choices of your life in your career. Because MBA तुम्हाला अशी हेडस्टार्ट देणार आहे जी कोणतेही करिअर ऑप्शन तुम्हाला देऊ नाही शकत. बिकॉज MBA नंतर तुमचं स्टार्टिंगच जे कॉर्पोरेट लाईफ मध्ये होतं, इफ यू आर डुईंग युअर MBA फ्रॉम अ टॉप बी स्कूल, then you will be placed in an assistant or an associate manager role, जिकडे तुमचं पॅकेज इफ यू आर डुईंग फ्रॉम टॉप बी स्कूल 20 ते 25 लाखाच्या पेक्षा जास्त असेल. बट किपिंग द फायनान्शियल ऍस्पेक्ट असाइड, तुम्हाला जी ग्रोथ मिळते, तुम्हाला जे MBA मध्ये कनेक्शन मिळतं, जे नेटवर्क मिळतं, यू विल बी अराउंड IITians, यू विल बी अराउंड पीपल फ्रॉम SRCC, DU, those who have these are the all brilliant minds of the country, अँड अशा लोकांसोबत जेव्हा तुम्ही राहता तेव्हा ऑब्व्हियसली तुमचं ग्रोथ खूप हाय असणार आहे. आणि I know many of you have dreamt of doing civil services, going for civil services, but later on might have shifted to MBA, because I was one of them. And looking back, I feel this has been one of the best choices that I've made, and you will be grateful for it too. Okay, so let's start. फर्स्ट ऑफ ऑल एक मिथ बस्ट करणार आहे, कॅट एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अजिबात नाहीये. तुम्हाला वाटत असेल की ही एक्झाम IIT किंवा UPSCच्या लेवलची आहे. येस, ही नॅशनल एक्झाम आहे, सेंट्रल लेवलची एक्झाम आहे, बट कॅटमध्ये कॉम्पिटिशन इज ऑलमोस्ट नेक्स्ट टू झिरो. बिकॉज मेजॉरिटी लोकांना कॅट बद्दल रिअल अंडरस्टँडिंगच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, माझ्या कोचिंगमध्ये जवळपास जून जुलै पर्यंत मुलं जे अभ्यास करत होते फक्त ओमेटचा करत होते. त्यांना कॅटचं सिलेबस काय आहे, काय रेलेव्हन्सी आहे ते माहितच नव्हतं. त्यामुळे डोंट कीप इट इन माइंड दॅट हा की IITian आहेत कॉम्पिटिशनमध्ये, खूप टफ आहे एक्झाम. येस, टफ आहे, बट इट इज नॉट अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. 90% लोकांना माहितच नसतं कसा अभ्यास करायचा, एस्पेशली क्वांट्समध्ये. क्वांट्समध्ये माहितच नसते काय काय कॉन्सेप्ट करायचे असतात, कुठल्या टॉपिक्सला आपण हात घालायचं, कुठल्या नाही करायचे. सो बी रिलीव्ह दॅट कॅट इज नॉट एट ऑल ए कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. कॉम्पिटिशन आहे ती फक्त टॉपच्या 10-15 हजार, जास्तीत जास्त 15-20 हजार असेल. त्याच्या पुढे कॉम्पिटिशन नाहीये कॅटमध्ये. अँड द बेस्ट पार्ट इज यू हॅव अ ग्रेट ॲडव्हान्टेज. अजून 9 महिने आहेत तुमच्या, 9-9.5 महिने अराउंड तुमच्या हातात. खूप वेळ आहे आपल्याकडे. त्यामुळे अगेन you have a really great advantage, and again we are all non-engineer, so आपला कट ऑफ पण कंपॅरेटिव्हली टू इंजिनियर्स कमी जातो. अगेन मेजॉरिटी डोंट नो हाऊ टू प्रिपेअर स्मार्टली फॉर दिस. आणि आजचा सेशन हाच असणार आहे, ह्याच्या अराउंडच असणार आहे की तुम्ही ही प्रिपरेशन स्मार्टली कशी स्ट्रक्चर करा. मी खूप हार्ड वेने शिकलो काय काय गोष्ट, की प्रिपरेशन मध्ये काय काय चुकी होतात, पण त्या चुक्या तुम्ही परत रिपीट नाही करायचे. तुम्ही माझ्याकडून शिका, मी माझा एक्सपिरियन्स शेअर करेल, आणि होप यू विल गेट अ हायर पर्सेंटाईल. ओके, अगेन स्कोरिंग 96 पर्सेंटाईल इज नॉट अन अचिव्हमेंट, हे माझं स्ट्रॉंग ओपिनियन आहे. कारण तुम्हाला आता सांगितलं कॅट इज नॉट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, कॉम्पिटिशन अजिबात नाहीये. 96 पर्सेंटाईल मीन्स अराउंड 12,000 तुमची रँक येईल. 12,000 रँकला तुम्हाला I don't think if you are not from any reserve category, I don't think तुम्हाला कुठले चांगले बी स्कूल्स मिळतील. ऑल द IIMs अराउंड 21 IIMs आहेत आपल्या इंडियामध्ये, आणि त्या IIMs मध्ये अराउंड 5,500 सीट्स आहेत. त्या 5,500 मधले एक पण सीट तुम्हाला मिळणार आहे इफ यू आर स्कोरिंग एनिथिंग इक्वल टू ऑर लेस दॅन 96 पर्सेंटाईल. सो दिस इज अ बिटर ट्रूथ, बट यू हॅव टाइम इन हँड. नेक्स्ट मिथ इज दॅट कॅट इज अन इझी एक्झाम. तुम्ही युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघत असाल कॅट किंगचे वगैरे, की 1 तास अभ्यास करा, 1 तास अभ्यास करा रोज, कॅट क्रॅक होईल. नो, इट इज नॉट लाईक दॅट. कॅटची आपण बिंग अ नॉन इंजिनियर आपल्याला डिसएडव्हान्टेज नाहीये एवढा. आपल्याला फक्त एवढंच आहे की आपण मॅथ्स सोबत टच मध्ये नाहीये. इंजिनियर्स, IITians, दे आर ऑल इन टच विथ मॅथ्स. दे लाईक कॅल्क्युलस वगैरे ते त्यांचं डेलीचं काम आहे. सो to get used to maths, we have to start early and prepare our complete our syllabus early to get an advantage, आणि थोडं कॉन्फिडन्स पण येतो त्याने.
सी ॲज आय मेन्शन टॉपच्या 10-12 हजार मध्येच तुमची कॉम्पिटिशन राहणार आहे. त्यात पण IITians ड्यूचे स्टुडंट SRCC. एक एक्सपिरियन्स शेअर करतो. मागच्या आठवड्यात माझा IIM अहमदाबादचा इंटरव्ह्यू होता PGPचा, आणि माझ्या बाजूलाच एक मुलगा होता, म्हणजे माझ्या आधी त्याचा इंटरव्ह्यू होता, माझ्या आधी त्याचा नंबर होता, सिरियल नंबर. ही वॉज फ्रॉम IIT बॉम्बे, फ्रॉम एरोस्पेस इंजिनिअरिंग काहीतरी हे होतं त्याचं सेक्टर. त्याचा 1 year अँड अराउंड 1.5 yearचा त्याचा वर्क एक्स होता FinIQ म्हणून कंपनीमध्ये. त्याचा JEE मध्ये ऑल इंडिया रँक अराउंड 1000 होता. आणि तो त्याला विचारलं मी कधीपासून प्रिपरेशन करतोय, अँड ही कॅज्युअली सेड काय नाही, 3-4 महिने आधी सिलेबस बघितला आणि प्रिपरेशन चालू केली अलॉंग विथ हिज जॉब. अलॉंग विथ हिज जॉब हिज प्रिपेअर्ड, अँड त्याचं हिज पर्सेंटाईल वॉज 99.98. आय एम नॉट जोकिंग, 99.98. म्हणजे त्याची ऑल इंडिया रँक वॉज अराउंड 60. सो दीज आर टॅलेंटेड पीपल. बट अगेन आपण पण काय कमी नाही, आपला कॉन्फिडन्स पण त्या लेवलला पाहिजे, आणि त्यासाठीच आपल्याला अर्ली स्टार्ट करायचंय. आणि कॅटला रिस्पेक्ट द्यायची त्या लेवलला. इट इज नॉट एट ऑल एन इझी एक्झाम, बट इट इज व्हेरी मच पॉसिबल. इफ यू आर स्टार्टिंग दिस अर्ली, you can't afford to aim low. You have to aim high. At least top 6 schools ला तुम्ही एम केले पाहिजे. ब्लॅकी म्हणजे बँगलोर, लखनौ, अहमदाबाद, कॅलकटा, कोळिकोड आणि इंदोर. ह्याच्यामध्ये अराउंड 2500 सीट्स आहेत. इफ यू आर फ्रॉम जनरल कॅटेगरी, 99% खाली आपल्याला एमच करायचं नाहीये, यु नो. सो कीप दिस इन माइंड. Again, as I mentioned, being a non-ed engineer, at disadvantage नाही म्हणणार मी, but we are out of touch with maths, so we have to quickly cope up with them. Preparation has to be smart. Syllabus तुम्हाला सांगतो मी, घाई करू नका, आता वेळ आपल्याकडे. अराउंड सप्टेंबर पर्यंत आपण सिलेबस आरामात कम्प्लीट करू शकतो. कुठून करायचं, रिसोर्सेस काय काय फॉलो करायचे ते पण मी सांगणार आहे. Again, preparing 1 hour per day won't get you any grade B schools. हा पिक्चर आहे माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पचा. जेव्हा माउंटेनियर्स, जेव्हा ट्रेकर्स माउंट एव्हरेस्ट क्लाइम्ब करायला जातात, त्याच्या आधी बेस कॅम्पला एक पूजा असते, पूजा सेरेमनी असते, रिच्युअल. माउंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये एक माता म्हणून मानलं जातं, सो त्याची पूजा केली जाते. सो दॅट बिफोर यू कॉन्कर दॅट पीक, यू मस्ट बी हंबल इनफ टू बाव डाऊन बिफोर दॅट, and so that the mountain itself accepts you. So before starting this cat preparation, respect this game, respect cat, and nothing is greater than cat, believe me, because as I said, Mount Everest has highest peak. Cat is also highest peak, because cat la जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता, at the same time you also prepare for all other exams like SNAP and MAT, ZAT. ते तुम्हाला एकदम हलवे वाटतील जेव्हा तुम्ही कॅटला सिरियसली प्रिपेअर करताल. सो बिफोर स्टार्टिंग दिस प्रिपरेशन, आय होप दॅट मोस्ट ऑफ यू हॅव स्टार्टेड राईट नाव, बट इफ यू आर गोइंग टू स्टार्ट, रिस्पेक्ट दिस गेम अँड द गेम विल रिस्पेक्ट यू. ओके, सो आय ब्रीफली शेअर माय कॅट जर्नी. आय स्टार्टेड सिरियसली प्रिपेअरिंग ॲट अराउंड डिसेंबर मध्ये मी चालू केलेलं, अराउंड 11 months चालू केलेलं. खूप वेळ होता माझ्याकडे. कोचिंग मी टाइम मध्ये घेतलेली ऑफलाईन आपल्या डेक्कनला, विच वॉज डेफिनेटली नॉट ॲट ऑल वर्थ इट. माझे जवळजवळ 70,000 त्या कोचिंग मध्ये गेले, बट बिलीव्ह मी, कोचिंग वॉज नॉट वर्थ इट. 10% जास्तीत जास्त फायदा झाला असेल. इफ यू आर समवन लाईक, कोणी कोचिंग जॉईन केली आहे का? जस्ट कॉमेंट इन द चॅट बॉक्स. मी कोचिंग जॉईन केली आहे ते टाका, म्हणजे मला कळेल. ऑनलाईन ऑफलाईन हे पण मेन्शन करा. कॉमेंट करा कुठली कोचिंग जॉईन केली, म्हणजे कळेल मला. MBA वाला, ओके. फिजिक्स वाला, हा. MBA, ओके. कोणी कोचिंग जॉईन नाही केली असं कोण आहे का, जो कॅट 25 देणार आहे 2025? असं कोण आहे का? फक्त हँड रेज करा ऑप्शन मध्ये. क्विकली गाइस. 26, अच्छा 26 चे पण आहे. सेकंड इयर आहे का? ओके. अच्छा ठीक आहे. MBA वाला. दोज हू हॅव ऑप्टेड फॉर ऑनलाईन कोचिंग, बेस्ट आहे.
तुमचा वेळ पण जाणार नाही आणि एमबीए वाला आय होप, म्हणजे माझा काही एक्सपिरियन्स नाही किंवा कोणाचं ऐकलं नाही मी, बट आय होप चांगलंच असेल. बट ऑफलाईन कोचिंग जर तुम्ही लावणार असाल तर प्लीज डोंट गो फॉर टाइम, गो फॉर IMS. दिस इज माय ओपिनियन. अच्छा, सेकंड रिसोर्सेस. मी माझा क्वांटचा 80% मी सिलेबस रोधाच्या YT युट्यूब चॅनलवरनं केलेलं. आपली जी मॅथची गुगल ड्राईव्ह आहे त्याच्यात मी ऑलरेडी शेअर केलं आहे. फ्री रिसोर्सेस म्हणून एक एक्सेल शीट आहे, त्याच्यात चॅप्टर वाईज सिक्वेन्सने तुम्हाला हे दिले आहेत क्वांटचे लेक्चर. ही पूर्ण एक्सेल शीट तुम्ही नक्की फॉलो करा तुमच्या प्रिपरेशन मध्ये. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो मी. जस्ट अ मिनिट गाइस. हे दिसतंय का तुम्हाला? ही आपल्या गुगल ड्राईव्ह मध्ये मी अपलोड केलेली आहे. ह्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला लेक्चर्स दिलेले आहेत अरिथमॅटिक, आणि ह्याच ऑर्डर मध्ये करा तुम्ही. पहिले अरिथमॅटिकने स्टार्ट करा, देन मूव्ह ऑन टू अल्जेब्रा अँड मॉडर्न मॅथ अँड देन नंबर सिस्टीम. सो आता तुम्हाला काय जास्त माहित नसेल, म्हणजे अरिथमॅटिक मेजॉरिटी जणांचं झालं असेल, बट बिलीव्ह मी दिस सोर्स इज इनक्रेडिबल. मस्त शिकवतात ते सर, अँड यू विल गेट कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग रिअली वेल. ओके, नेक्स्ट इज इलिट्स ग्रिड युट्यूब चॅनल. अगेन मी हे DLR साठी फॉलो केलेलं. त्यांची प्लेलिस्ट आहे, असे 3-3, 4-4 तासाचे व्हिडिओ आहेत. ते स्टँडर्ड सेट असतात DLR मध्ये, गेम्स अँड टुर्नामेंट्स, अरेंजमेंट्स. यू कॅन डेफिनेटली फॉलो दॅट. अँड पल्लव गोयल, I will talk about him later. He is currently in IIM Ahmedabad. He is second year of student of PGP. I will talk about him later. He runs a channel called as Road to Cat 99 on YouTube. He also makes a course on quants and DLR that really helped in my preparation. हे मी तुम्हाला नंतर सांगेल. मॉक्स मी टाइमची मी कोचिंग लावलेली त्याची तर होतीच, प्लस मी IMS ची ओनली टेस्ट सिरीज घेतलेली सिमकॅट्स, विच इज व्हेरी मच रिलेव्हंट टू कॅट. देन मॉक्स मी अराउंड 40 मॉक्स दिलेल्या. लाईक बाय जून माझं रावे चालू झालेलं, तिकडनं जून जुलैमध्ये मॉक सीझन चालू होतो तुमचा. मॉक्समध्ये मी वीकली माझं फिक्स झालं रुटीन, वीकली 2 मॉक्स द्यायच्या, मंडेला टाइमची, वेनसडेला IMS ची. आणि मॉक्स पण कधी द्यायच्या तुम्ही, जेव्हा तुमचं प्रॉक्टर्ड विंडो असतो, जेव्हा मॉक्स होतात ना तुमचे, तेव्हा 4-5 दिवसांचा विंडो असतो. त्याच्यामध्ये तुम्ही लास्टच्या डेटलाच तुमची मॉक द्यायच्या, कारण पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला रिझल्ट आणि अनालिसिस करायला हेल्प होतो. सो अराउंड 40 मार्क्स दिलेले मी. सो येण्यासारखे मार्क्स दिलेले मी लिटरली. म्हणजे मलाच म्हणजे कधी कधी विश्वास होत नाही मी एवढं कशी काय मेहनत केली. बट हार्डवर्क रिअली पेड ऑफ. अँड बूस्टर कोर्स जे पल्लव गोयल सर घेतात, आय विल डिस्कस इट लेटर. सो दिस वॉज माय CAT 24 स्कोर. वर्बल ॲबिलिटी, बिलीव्ह मी, इट वॉज माय स्ट्रॉंगेस्ट सेक्शन. मी 40च्या खाली येम नव्हता गेला वर्बल ॲबिलिटी मध्ये, बट लाईफ डझंट गो युअर वे. कॅटने मला माझी दाखवली, बट या, इट इज व्हॉट इट इज. आय विल टेल यू 5 ERC स्कोर म्हणजे लो नाहीये, बट इट वॉज नॉट अप टू माय एक्सपेक्टेशन्स डेफिनेटली. DLR आय विल, कसं सांगू मी, लाईक शेवटपर्यंत माझं होतं की DLR भगवान भरोसे, एकतर क्रॅक झाला तर झाला, नाहीतर कॅट डुबली माझी. बिकॉज DLR इज टाइम गेम, कम्प्लिटली अ टाइम गेम. त्याच्यामध्ये तुमचं सेट सिलेक्शन मॅटर्स अ लॉट. आता तुम्हाला काय काय गोष्टी हे डोक्याच्या वरनं जातील काय, सेट सिलेक्शन काय आहे, सेट काय असतं, बट द मोर यू प्रिपेअर फॉर दिस, जसं जसं मॉक सीझन चालू होईल तसं तुम्हाला कळायला लागेल की DLR कसं प्रिपरेशन करायचं. DLR मध्ये टाइम प्रॅक्टिस किती, टाइम्ड मध्ये टाइम लिमिट मध्ये सेट प्रॅक्टिस करणं किती महत्वाचं असतं, हे सगळं तुम्हाला कळत जाईल. सो DLR मध्ये मेनली तुमचं सेट सिलेक्शन इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला माहित असेल कॅटमध्ये 4 सेट असतात, एका सेटमध्ये 5 क्वेश्चन असतात. सो या 4 सेट मधनं तुम्ही पहिलं कुठला सेट सॉल्व्ह करताय, इट मॅटर्स अ लॉट, बिकॉज इट विल मेक ऑर ब्रेक युअर गेम. पहिल्या सेटमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स आला, पहिला सेट तुमचा 10 मिनिटाच्या आत किंवा 12 मिनिटाच्या आत सॉल्व्ह झाला, तर इट डेफिनेटली बूस्ट युअर कॉन्फिडन्स, आणि पुढचा सेट पण तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. सो सेट सिलेक्शन मॅटर्स लॉट. आय विल टॉक अबाउट इट इन लेटर पार्ट ऑफ दिस प्रेझेंटेशन.
अगेन क्वांट्स माझं कॉन्फिडंट होतो मी की 30+ तर आरामात जाईल. 30+च्या पुढे ते आता पेपरवर आहे की मी किती स्कोर करेल. बट अगेन क्वांटमध्ये पण माझे सिली मिस्टेक्स झाले. बट अगेन सिली मिस्टेक्स तुम्ही कितीही ट्राय करा, यू कांट अवॉइड in that situation in that 2 hours. And this was my overall scale score. रॉ स्कोर पण असतो, जो रॉ स्कोर असतो तुम्हाला कॅटच्या नंतर स्कोर कार्ड येते. त्या स्कोर कार्ड मध्ये माझा रॉ स्कोर होता 99. हे स्केल डाऊन झालेला स्कोर, म्हणजे स्लॉट 1 माझा जो स्लॉट होता स्लॉट 1 इट वॉज कम्पॅरेटिव्हली इझी टू दी अदर स्लॉट्स. सो दॅट्स वाय माझे अराउंड इथे 3 मार्क कापले, 3.05 मार्क्स, 99 to 95.95. And so my overall percentile was 99.08. Okay, moving forward. अच्छा, I hope की तुम्ही you have considered CAT seriously and तुम्ही प्रिपरेशन चालू करणार असाल. But before starting this, I want to share some few important points. Know your why. तुम्ही जर CAT देणार असाल, ठरवलंय, तर तुमचा व्हाय क्लिअर पाहिजे तुमच्या मनात. का करतोय मी? देर कॅन बी मल्टिपल रिझन्स. आणि असं पण रिझन नाही की तुम्हाला दुसऱ्यांना सांगायचंय म्हणून खूप हायफाय किंवा खूप पॉलिश्ड व्हर्जन पाहिजे व्हायचं. तुम्हाला जे पटते ते तुम्ही तुमच्या मनात ठेवा ते रिझन की का पाहिजे. माझं ग्रॅज्युएशनची डिग्री चांगली नव्हती, मला ग्रॅज्युएशन मध्ये प्लेसमेंट मिळाले नाही, किंवा मला काय करू वाटलं नाही सिव्हिल सर्व्हिसेस, किंवा काही असेल तुमचं रिझन असेल ते, दॅट शुड बी क्लिअर इन युअर माइंड, बिकॉज इट विल हेल्प इन युअर प्रिपरेशन. बिकॉज कॅटची प्रिपरेशन एवढी इझी नाहीये. जेव्हा मॉक्सचे स्कोर लो येतील तेव्हा तुम्हाला कळेल की हाऊ डिफिकल्ट इट इज टू कंटिन्यू. हा, दिस इज आय वॉन्ट टू शेअर दॅट इन्व्हेस्ट इन अ गुड लॅपटॉप. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही मॉक्स वगैरे द्याल तेव्हा प्लीज जेव्हा मॉक्स देताल तेव्हा लॅपटॉपमध्येच अटेम्प्ट करा. डू नॉट अटेम्प्ट इन ऑन टॅबलेट ऑर फोन, बिकॉज जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल कॅटमध्ये देता तेव्हा तुमचा जे हे असतो इंटरफेस असतो तो एक्झॅक्टली तुमचा मॉक्समध्ये दिसतो तुम्हाला, आणि ते तुम्हाला युज टू होऊन जातात त्या मोठ्या स्क्रीनला आणि माऊसला. सो प्लीज अटेम्प्ट मॉक्स ऑन लॅपटॉप. अँड जर आता तुम्ही अफोर्ड नाही करू शकत तर मग कोण मित्राचा असेल तर त्यांना रिक्वेस्ट करून तुम्ही आठवड्याला तुम्ही एक 2 मॉक्स जर तुम्ही देणार असाल तर ते वापरू शकता. अँड आता जर असेल लॅपटॉप तुमच्याकडे तर वेल अँड गुड, बट इफ नॉट देन आय सजेस्ट दॅट मित्राचा वापरा किंवा मैत्रिणीचा वापरा. आणि इफ व्हेन यू आर गोइंग फॉर एमबीए ला जेव्हा तुम्ही जाल, जेव्हा तुमची कॅट होईल, देन यू कॅन इन्व्हेस्ट इन अ लेटेस्ट लॅपटॉप. बट आता जर असेल तर वेल अँड गुड. देन बिलीव्ह दॅट इट इज व्हेरी मच पॉसिबल. हाय कॉम्पिटिशन आहे, इट इज नॉट दॅट इझी, बट यू हॅव अ ग्रेट ॲडव्हान्टेज. अँड बिलीव्ह ठेवा तुमच्या मनात की हाय पॉसिबल आहे. स्कोरिंग हाय पर्सेंटाइल इज व्हेरी मच पॉसिबल. इनफॅक्ट तुम्ही माझ्याहून जास्त स्कोर करू शकता. हा जो स्कोर होता माझा 99.908, इट इज अ व्हेरी पुअर स्कोर. ट्रस्ट मी, इट इज अ व्हेरी पुअर स्कोर. सो you can definitely aim for a high percentile because you have a lot of time in your hands. हे जे 6 लोगो आहेत का, या 6 लोगोंना एम करूनच तुम्ही कॅटचं प्रिपरेशन चालू करा. बिकॉज ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही टियर 2 टियर 3 ला जाता, नाहीये तेवढा इम्पॅक्ट, तेवढं ब्रँड इमेज नाहीये बाकीच्या आयएमसी आता तरी ह्या पॉईंट ऑफ टाइमला. जे न्यू आयएम्स आहेत, बेबी आयएम्स आहेत, नाहीये तेवढे प्लेसमेंट रेकॉर्ड्स. इट इज अ हार्ड ट्रूथ, बट जे आहे ते आहे, मी तुम्हाला सांगतो. सो एम हाय अँड स्टार्ट वाईजली. ओके, सो आता मी सेक्शन बाय सेक्शन तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. स्ट्रॅटेजी नाही बट एक फ्रेमवर्क सांगणार आहे. स्ट्रॅटेजी आता सांगून तुम्हाला फायदा नाही, कारण तुमच्याकडे नॉलेजच नाही. आता स्ट्रॅटेजी तेव्हा सांगेल मी जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टेजमध्ये जेव्हा मॉक्स तुम्ही रेग्युलरली देत असाल तेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगून फायदा आहे. आता तुम्हाला सांगतो, एक बेसिक रोड मॅप देतो आणि काय काय मिस्टेक्स नाही केलं पाहिजे हे सांगतो तुम्हाला. VRC अगेन सिम्पलेस्ट सेक्शन, जे तुम्ही आतापर्यंत करत आलाय 10वी-12वी पर्यंत. पॅसेज असतो, पॅसेजच्या खाली क्वेश्चन असतात. फक्त क्वेश्चन मध्ये तुम्हाला जास्त डोकं लावावं लागतं. ज्यांना माहित नाही किंवा जे कॅट 26 ऍस्पिरंट आहेत, 4 RCs असतात VRC सेक्शन मध्ये. रिडिंग कॉम्प्रेशन म्हणजे 4 पॅसेज असतात आणि प्रत्येक पॅसेजला 4 क्वेश्चन असतात. आणि VA सेक्शन मध्ये म्हणजे वर्बल ॲबिलिटी, त्याच्यात 8 क्वेश्चन असतात. ते सिंगल तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. माय स्ट्रॅटेजी वॉज की मी पहिले वर्बल ॲबिलिटीचे सेक्शन सोडवायचो अँड देन RCs कडे जायचो. बट अगेन ही स्ट्रॅटेजी आहे, ही तुम्ही नंतर ट्राय करू शकता.
कोचिंग इकडे तुम्हाला कामाला येणार नाही. कुठलीही कोचिंग लावा, दुनियातले कोणताही बेस्ट इंग्लिश ट्युटर जरी घेतला तुम्ही, ही वोंट बी एबल टू हेल्प हिअर, बिकॉज 90% ऑफ द वर्क इज इन युअर माइंड. VRC मध्ये तुमची अनालिसिस, तुमचं क्रिटिकल रिझनिंग मॅटर्स अ लॉट. इथे कोचिंगने तुम्हाला काही फायदा होणार नाही. सो टू प्रिपेअर दिस, रीड आर्टिकल्स फ्रॉम द ऑथर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. आता आर्टिकल्स कुठले रीड करायचे? डोंट रीड न्यूजपेपर्स राईट नाव. इफ यू आर थिंकिंग ऑफ रिडिंग, इंडियन एक्सप्रेसने चालू करा. जास्त हायफाय लाईक हिंदू वगैरे घ्यायची गरज नाहीये. आणि ऑनलाईन वाचा शक्यतो, बिकॉज अगेन तुमचा जो पेपर असेल कॅटचा, इट इज गोइंग टू बी ऑन कॉम्प्युटर स्क्रीन. सो यू शुड बी यूज टू रिडिंग ऑन स्क्रीन. अगेन डोंट फोकस ऑन वोकॅब्युलरी. जे नॉर्मल लुईसची जी बुक आहे, वर्ड पॉवर मेड इझी, इट नेव्हर हेल्प एनीवन अँड इट वोंट इवन हेल्प यू. बट जर वाचायचंच असेल, आहे इच्छा खूप वोकॅब्युलरी बिल्ड करायची, देन डू इट. बट जर करणारच असाल तर नॉर्मल लुईस युट्यूबवर प्लेलिस्ट असेल कोणत्या तरी अनअकॅडमी किंवा काहीतरी, त्यात स्पीड रीड म्हणजे स्पीडमध्ये तुम्ही फक्त वर्डची लिस्ट करू शकता. दॅट विल बी हेल्पफुल. अदरवाईज बुक घ्यायची काही गरज नाहीये. हा, रिडिंग स्पीड तुम्ही तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही वास्ट रिडिंग कराल आणि डायव्हर्स फील्डमध्ये रिडिंग कराल. नॉट जस्ट म्हणजे फक्त तुम्ही कॅटसाठी प्रिपेअर करताय ह्या माइंडसेटने नका करू तुम्ही. यू शुड बी रिडिंग लाईक अ ॲव्हिड रीडर. जो एक प्युअर रीडर असतो त्या माइंडसेटने तुम्ही ट्रेन करा स्वतःला आणि वास्ट रिडिंग करत जा. अँड VRCचा सेक्शनल्सवरच गेम असतो. सेक्शनल्स म्हणजे तुम्ही फक्त VRCची एक 40 मिनिटाची सेपरेट टेस्ट देताय. अगेन दिस इज फॉर लेटर पार्ट, बट सांगून ठेवतो. डूज मध्ये अगेन एऑन आर्टिकल, एऑन एसेस म्हणून एक वेबसाईट आहे. इट्स व्हेरी फेमस फॉर कॅट. अँड ह्याच्या तुम्ही रेग्युलरली आठवड्यातनं 2दा-3दा वाचू शकता. देन क्रिटिकल रिझनिंग हा मेजर गेम आहे VRC मध्ये. क्रिटिकल रिझनिंग मीन्स ऑथर काय म्हणतोय, आर्ग्युमेंट काय त्याची, हाऊ ही हॅज सपोर्टेड हिज आर्ग्युमेंट, काय प्रूफ दिलाय त्याने, अँड तुम्ही कसं काउंटर करताय. दिस इज ऑल अबाउट क्रिटिकल रिझनिंग. ट्रेन युअर सेल्फ फॉर दॅट. बघा ऑथर काय म्हणतोय, ऑथरच्या पर्स्पेक्टिव्हने वाचायला शिका. देन अगेन डायव्हर्स रिडिंग, रीड डायव्हर्सली. यू कॅन स्टार्ट विथ इंडियन एक्सप्रेस अँड डोंट ॲट ऑल परचेस वर्ड पॉवर मेड इझी. Okay, DILR. Most fear section, obviously, because there is no guarantee that you have completed, like किती तुम्ही सिलेबस करा, किती प्रॅक्टिस करा, there is no guarantee you can crack the set at that point of time, because you might not have seen that type of set in exam, or तुम्हाला ते लॉजिक कळलं नसेल त्याच्या मागे, तुम्हाला ते क्रॅक करता आलं नाही. एवढा भीती होती DILRची, बिकॉज कॅट 23 तुम्हाला माहित असेल खूप टफ पेपर आलता कम्पेअर्ड टू पास्ट इयर्स. खूप म्हणजे खूप टफ पेपर आलता, स्पेशली क्वांट्स आणि DILRचा. आणि DILRचा नव्हता एवढा, बट इट वॉज मॉडरेटली डिफिकल्ट. आणि जेव्हा आमची कॅट होत होती, माझे एक्झाम हॉलमध्ये जेव्हा DILRचा सेक्शन उघडा झाला, ओपन झाला, तेव्हा सगळे इतके टेन्स होते, सगळ्यांनी खुर्च्या जवळ घेतल्या, म्हणजे इतकी फाटते लोकांची. दिस इज सच अ सेक्शन. अँड क्वांट स्किल्स विल डेफिनेटली बूस्ट युअर DILR कॉन्फिडन्स. क्वांट्स मध्ये तुमची बेसिकली अरिथमॅटिक, तुमच्या नंबर्सवर स्ट्रॉंग होल्ड असला पाहिजे. पर्सेंटेजेस, ॲव्हरेजेस, मिक्सचर्स, देन प्रॉफिट अँड लॉस. जेव्हा हे तुम्ही परफेक्टली कराल तेव्हा तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन वगैरे खूप हेल्प होणार आहे. आणि तुमचं लॉजिक पण तुम्ही डेफिनेटली तिकडे लॉजिकल रिझनिंग मध्ये पण तुम्हाला हेल्प होईल. DILR मध्ये अगेन तुम्हाला सगळं करायचं नाही, तुम्हाला फ्यू टाइप्स ऑफ सेट्स करायचे जे तुमचं सिलेबसमध्ये आहेत. ते कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअरली करा फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स, अँड देन यू मास्टर बाय प्रॅक्टिसिंग. DILR मध्ये नथिंग बट प्रॅक्टिस कुठूनही करू शकता तुम्ही. मटेरियल, कोचिंगचं मटेरियल, तुमचं मॉक्स अँड सेक्शनल्स. देन अगेन मी तुम्हाला सांगितलं, कम्प्लीट स्टँडर्ड कॉन्सेप्ट फर्स्ट, जे सेट थिअरी, गेम्स अँड टुर्नामेंट्स सगळं. टाइम प्रॅक्टिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जर तुमचं जे एक्झाम सिच्युएशन मध्ये पहिले 10-12 मिनिटात एक सेट नाही सॉल्व्ह झाला, तर इट कॅन टेक अ व्हेरी हाय टोल ऑन युअर कॉन्फिडन्स, अँड तुमचं अख्खा सेक्शन टँक होऊ शकतो. सो सेट सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. बट हे अगेन दिस इज अ स्ट्रॅटेजी पार्ट. इट विल हेल्प यू इन लेटर पार्ट ऑफ युअर जर्नी. बट रिसोर्सेस ॲज आय मेन्शन, मॉक सेक्शनल्स अँड कोचिंग मटेरियल. अगेन फ्री टाइम मध्ये तुम्ही यू कॅन सॉल्व्ह सुडोकू.
काकुरो किंवा चेस. काकुरो इज अगेन अ जॅपनीज पझल. बेसिकली नंबर दिला असतो, यू कॅन सर्च ऑनलाईन. बेसिकली 2 नंबर दिले असतात अँड यू हॅव टू कॅल्क्युलेट. एक 9 दिलाय, सो 9चं यू कॅन राईट 5 and 4, 6 or 3. सो ऍडिशन गेम असतो तो इन रोज अँड कॉलम्स. यू कॅन चेक इट आउट. सुडोकू, चेस. चेस बद्दल मी सांगायचं झालं, हर्षल गावडे सर तुम्हाला माहितीच असेल. ही इज अ चेस प्रॉडिजी अँड ते आता युनिव्हर्सिटी लेवलला गेलेत खेळायला. सो ही फिल्ड द फॉर्म, कॅट फॉर्म ॲट द व्हेरी लास्ट डेट ऑफ द विंडो. 2 महिने आधी त्याने फॉर्म भरला. 2 महिने त्याने एकदम इझी प्रिपरेशन केलं. ही चेस म्हणजे तो ते लॉजिकल रिझनिंग मध्ये तो तर होता स्टॉप. ही स्कोर्ड मोर देन मी इन DLR सेक्शन. माझा स्कोर आलेला अराउंड 33 अँड ही स्कोर्ड अराउंड 34 मार्क्स इन DLR. सो चेस अँड पझल सॉल्विंग बेसिकली तुम्हाला खूप हेल्प करणार आहे. ओके, सो दिस इज ब्रॉडली द बेस DLR सिलेबस. असा कुठला फिक्स सिलेबस नाहीये. सेट कुठल्याही येऊ शकतात, कुठल्याही लॉजिकवर सेट येऊ शकतो. आम्हाला आता ह्या इयरला माझ्या स्लॉटला स्टॉक मार्केटवर एक सेट आला होता, जे कॅन्डलस्टिक्स असेल. काय काय तुमच्यातले काय काय जण करत असतील ट्रेडिंग किंवा ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना माहित असेल स्टॉक मार्केटमध्ये कॅन्डलस्टिक असतात. तर कॅन्डलस्टिकवर बेस्ड होता, पण तो खूप इझी सेट होता. सो ह्याच्यात ओपन माइंड ठेवणं पण खूप गरजेचं आहे. बट यू हॅव टू प्रॅक्टिस दिस स्टँडर्ड कॉन्सेप्ट, जसं बारग्राफ, डेटा इंटरप्रिटेशन मध्ये बारग्राफ, चार्ट्स, पाय चार्ट्स, स्पायडर चार्ट्स, हे सगळं तुम्ही कव्हर करा अँड कव्हर इट व्हेरी क्विकली. बिकॉज ह्याला जास्त वेळ लांब ठेवून काय फायदा नाहीये. जास्त फायदा पण होत नाही ह्याचा. तुम्ही लवकरात लवकर सिलेबस उरकून टाका. DLRचं तर मी तर म्हणतो जुलैपर्यंत तुम्ही कव्हर करून टाका. हे बेसिक सेट्स जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर इट्स ऑल ऑन युअर प्रॅक्टिस. ओके, लास्ट सेक्शन ऑफ आवर कॅट पॉइंट्स. हा, वास्ट थिअरी कॅटची. अँड बट तुम्हाला फक्त कॅट मध्ये काय विचारताय ह्या पर्स्पेक्टिव्हनेच तुम्हाला प्रिपरेशन करायचे. जास्त बाहेरचं किंवा डीप मध्ये जायचं गरजेचं नाहीये. त्यासाठी तुम्हाला पीवायक्यू जे आता मी गुगल ड्राईव्हला पण अपलोड केलेत आपल्या मॅथच्या, त्याच्यात ते तुम्ही प्रिंट आउट काढून ठेवा किंवा लॅपटॉपमध्ये तुमचं हँडी ठेवा ते. अँड कंटिन्युअसली रेफर क्वांट्स पीवायक्यूज, बिकॉज ओनली दॅट विल हेल्प यू टू कीप इन ट्रॅक. अदरवाईज तुम्ही भरकडून जाल. कुठली मटेरियल सॉल्व करण्याची गरज नाहीये जास्त ह्याच्यात. फक्त टाईप क्वेश्चन्स आहेत प्रत्येक कॉन्सेप्टचे, जसं पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, त्यातले टाईप क्वेश्चन्स करायचे. टाईप क्वेश्चन्स म्हणजे कॅटमध्ये ठराविक टाईपचेच क्वेश्चन येतात, 5 ते 10 पर टॉपिक. जर खूपच ब्रॉड टॉपिक असेल, जसा पर्सेंटेज झाला, ऍव्हरेज झाले, प्रॉफिट अँड लॉस झालं, टाइम डिस्टन्स, टाइम अँड वर्क, जे अरिथमेटिकचे टॉपिक झाले, ह्याच्यावर खूप ब्रॉड टाईपचे क्वेश्चन येतात, 5-10 क्वेश्चन पर टॉपिक. बाकीचे जे मॉडर्न मॅथ्स आहेत, लॉगॅरिथम, सिक्वेन्स अँड सिरीज, ह्याच्यावर जास्त टाईपचे क्वेश्चन येत नाही. ह्या टाईपचे क्वेश्चन 5 ते 10 जे पर टॉपिक असतात ते तुम्ही मास्टर केले पाहिजे. कारण हे मेजॉरिटी जनताला हे माहितच नसतं की सिक्वेन्स सिरीजचं, की हे सिक्वेन्स आलं, हा पॅटर्न त्यांना रिकॉग्नाइजच करता येणार नाही. एस्पेशली इन एक्झाम सिच्युएशन नाही, ते डिकोडच होणार नाही, तुम्ही किती मोठे IITian असाल. बट जर तुम्हाला ते ऑलरेडी माहिती असेल तर तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि ते तुम्हाला सिम्पली वाटेल, तुम्हाला करायला ते आवडेल. बॉक्समध्ये पण तुम्ही इझिली करू शकता. ते कुठून टाईप क्वेश्चन्स करायचे ते पण मी सांगणार आहे. क्वांट्स बेसिकली तुमचं मेजॉरिटी पोर्शन जे असेल प्रिपरेशनचं ते क्वांट्सलाच जाणार आहे. बट वी शुड नॉट नेग्लेक्ट अदर सेक्शन्स. VRC मध्ये तुम्ही अगेन रिडिंग ठेवत जायची, मटेरियल सॉल्व करत जा आणि गिव्ह सेक्शनल्स रिपीटेडली. सेक्शनल्स तुम्ही आता पण चालू करू शकता VRC मध्ये, देयर इज नो प्रॉब्लेम. अगेन चूज रिसोर्सेस वाईजली. ज्यांनी आता कोचिंग लावली आहे, एस्पेशली जे टाइमला आहेत, आता टाइमच्या मटेरियलमध्ये 2 सेक्शन असतात बेसिकली, सेक्शन A आणि सेक्शन B. त्याच्यामध्ये लेवल 1 डिफिकल्टी आणि लेवल 2 डिफिकल्टी बेसिकली. सो लेवल 1 डिफिकल्टीज ठीक आहे, तुमचं कॉन्सेप्शन अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग करतं. बट लेवल B डिफिकल्टीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे. जे पण तुम्ही दुसऱ्या कोचिंग जे असेल बाकीचे, तुम्ही पण लेवल 2 डिफिकल्टीचे म्हणजे जे कॅटचे रिलेव्हंट जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करा. तुम्ही 1000 क्वेश्चन कराल पण ते लेवल 1 डिफिकल्टी असेल, काही फायदा नाही तुम्ही जर लेवल 2 चे क्वेश्चन सॉल्व्ह करत नसाल. सो प्रिपेअर वाईजली. आणि मटेरियल पण खूप सॉल्व्ह करायची गरज नाहीये, जास्त एक्झॉस्ट करायची पण गरज नाही स्वतःला.
अगेन स्टिक टू कॅट रेलेव्हंट प्रॉब्लेम्स. अगेन मॉक्स जर तुम्ही देत असाल ना, मॉक्स IMS ची द्या आणि करिअर. डोंट लुक बियॉन्ड दिस टू. टाइमचे असाल तर ठीक आहे, वेल अँड गुड. टाइमचं असेल तर यू कॅन गो फॉर करिअर लॉन्चर ऑर IMS. बट इफ यू डोंट हॅव ऍक्सेस टू एनी मॉक्स किंवा तुम्ही टाइमचे स्टुडंट नसाल तर मग IMS आणि करिअर लॉन्चर हे 2 मॉक्स तुम्ही केले पाहिजे. मॉक्स मध्ये काय होतं बेसिकली मी तुला सांगतो. मॉक्स मध्ये ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात 7-8 वर्षाचे. त्याचे जे टाईप क्वेश्चन असतात त्याच्यावर बेस्डच मॉक्सचे क्वेश्चन असतात. त्यामुळे तुम्ही यूज टू होऊन जाल कॅटच्या लेवलला. अँड इट विल डेफिनेटली हेल्प युअर बूस्ट युअर कॉन्फिडन्स. सॉल्विंग PYQs अगेन गुरुमंत्र आहे हा, सगळ्यांना माहितीच पाहिजे. 2017 किंवा 2017 ते 2024 चे जे PYQ आहेत तुम्ही प्रिंटआउट काढून ठेवा. या आठवड्यात तुम्ही काढून ठेवा. कीप इट हँडी, इट विल डेफिनेटली हेल्प यू. ॲज आय मेन्शन रोदाचे YT लेक्चर्स बेस्ट. डोंट लुक एनी फर्दर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि टाइमचे जे मटेरियल असेल तर सेक्शन बी. टाइमचं मटेरियल मी बहुतेक केले मी गुगल ड्राईव्हला अपलोड. ते पण तुम्ही सेक्शनल म्हणजे टॉपिक वाईज तुम्ही बघू शकता. फॉर्म्युला बुक बेसिकली प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज वगैरे ते नोट डाऊन करायचे. तुम्हाला लास्ट मिनिट रिव्हिजनला खूप फायदेशीर राहिले हे. जेव्हा तुम्ही नोव्हेंबर मध्ये याल, ऑब्विसली तुम्ही नोट्स वाचत बसणार नाहीये सगळे. यू हॅव टू लुक ॲट द फॉर्म्युला ॲट अ ग्लान्स. सो मेंटेन अ फॉर्म्युला बुक. मी छोटीशी ही बुक दिसेल तुम्हाला. ह्याच्यात मी फॉर्म्युला लिहून ठेवलेले आहे, आयडेंटिटीज वगैरे. कीप दिस हँडी, रिव्हिजनला पण फायदेशीर राहील. मॉक्सच्या आधी मी रिवाइज करायचो हे लाईक आयडेंटिटीज वगैरे माझ्या कधीच लक्षात राहत नव्हते. अल्जेब्रिक आयडेंटिटीज जसे की A+B⁻²A+B आय नेव्हर यूज टू रिमेंबर दॅट. I always used to revise before mock and before going to any exam. So keep it handy and maintain formula book right from the beginning. ह्याचं फॉर्म्युला बुक पण मी गुगल ड्राईव्हवर एक श्वेता अरोराची एक PDF आहे ती फॉलो केली होती याच्यासाठी पण. अगेन सॉल्व PYQs राईट आफ्टर कम्प्लिटिंग थिअरी. लेट सपोज तुम्ही पर्सेंटेजचा हे घेतलाय, टॉपिक घेतलाय. पर्सेंटेज जर तुमची थिअरी झाली, तुम्ही लेक्चर्स केले, त्यानंतर यू कॅन सॉल्व मटेरियल अँड त्याच्यानंतर ट्राय सॉल्विंग द PYQs. PYQs तुम्हाला कळेल की नेमकं कशा प्रकारे क्वेश्चन येतात. आणि क्वांट्समध्ये कधी पण तुम्हाला एका टॉपिकवर क्वेश्चन येणार नाही. जसं पर्सेंटेजवर कधीच तुम्हाला सेपरेट क्वेश्चन येणार नाही. इट विल बी ऑलवेज मिक्स्ड अप विथ अदर टॉपिक्स लाईक ॲव्हरेजेस, टाइम अँड वर्क. सो प्रिपेअर अकॉर्डिंगली. मी तर असंच करायचो की जर माझे सपोज आता हा टॉपिक आहे, असे मी नोट्स बनवले. हे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे नोट्स आहेत माझे. त्याच्यानंतर मी लगेच नोट्स थिअरी झाले. आय यूज टू राईट PYQs ॲट द बॅक ऑफ दिस नोट्स अँड ते लाईक इट हेल्प मी बूस्ट माय कॉन्फिडन्स. दॅट्स व्हॉट वर्क फॉर मी. सेपरेट बुक फॉर मॉक प्रॉब्लेम्स. अगेन जेव्हा आता हे तुम्हाला कळणार नाही, काय काय गोष्टी डोक्याच्या वरनं जाणार, पण जेव्हा तुमचं मॉक सीझन चालू होईल June-July तेव्हा एक सेपरेट मॉक अनालिसिससाठी बुक ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन माहित नाही ते तुम्ही लिहू शकता अँड यू कॅन रेफर इट फॉर द लेटर पार्ट. याशी एक रजिस्टर मी ठेवलेले मॉक अनालिसिस साठी, पूर्ण भरली आहे प्रॉब्लेम्सने. सो अगेन मेहनत खूप आहे, बट वन टाइम मेहनत आहे. लास्ट मोमेंटला तुम्हाला खूप हेल्प करेल आहे. ओके, एकच मिनिट. अच्छा, हा क्वांट्स मध्ये हे लक्षात ठेवा, क्वांट इज नॉट अ स्पीड गेम ॲट ऑल. एडिटिंग स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो दिसते. क्वांट हा स्पीड गेम नाहीये. किती तुम्ही युट्यूबला वगैरे बघत असाल 1 मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे असं काही नाहीये. 22 क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. टाइम इज 40 मिनिट्स. जरी तुम्ही 2 मिनिटं दिल्या क्वेश्चनला, यू कॅन सॉल्व्ह 20 क्वेश्चन्स. ॲक्युरेसी जरी 80% धरली तरी किती क्वेश्चन होतात तुमचे? 16 क्वेश्चन्स नेट करेक्ट होत आहेत. सो तुमचा 40 प्लस तर असाच इझिली स्कोर जातोय. पण हे केव्हा शक्य होईल? जेव्हा तुम्हाला गोष्टी माहित असेल, डीपली तुम्ही थिअरी केली असेल तेव्हाच. सो
टाइम कन्स्टंट अजिबात नाहीये, डोक्यात अजिबात ठेवू नका की हा बाबा टाइम आहे. आणि जरी 4 मिनिट पर क्वेश्चन दिला, विच इज व्हेरी इझी, यू कॅन सॉल्व अराउंड 10 क्वेश्चन्स अँड 30 मार्क्स तुमचे तिकडेच फिक्स झाले. डन. इट कॅन लाईक 98 to 99 पर्सेंटाइल ह्या मार्क्स तुमचे बनतात. सो कीप इन माइंड दॅट कॅट इज क्वांट्स इज नॉट एट ऑल अ स्पीड गेम. इट इज डेफिनेटली बेसिकली इट्स युअर नॉलेज गेम. क्वांट्स मध्ये एकच आहे, तुम्हाला जर एक क्वेश्चन द्याला, तुम्हाला एकतर येतो किंवा नाही येते. देर इज नो अदर पॉसिबिलिटी. एखादं क्वेश्चन तुम्ही तुक्का मारून काहीतरी हे करू शकता, काहीतरी रॅन्डम गेसिंग किंवा काहीतरी रॅन्डम सॉल्व्हिंग करून येऊ शकतो तुम्हाला ऑप्शन करेक्ट, बट ते एखाद 2 क्वेश्चनच असतील. क्वांट्स मध्ये एकच पॉसिबिलिटी आहे, तर तुम्हाला येतं किंवा नाही येतं. ह्या बुक्सची तुम्हाला अजिबात गरज नाही. अरुण शर्मा वगैरे काय कुठलीच बुक्स घेऊ नका. तुमचं कोचिंगचं मटेरियल, PYQs आणि मॉक्स, दिस इज द ओनली रिसोर्सेस यू शुड फॉलो. हा, हे अरिथमेटिक आहे ना, averages, percentage, profit and loss, time and work. It is based for all exams, literally all exams. CAT, NMAT, SNAP, ZAT, नंतर इव्हन CSAT जे UPSC ला आहे. जर तुम्ही जर प्लॅन करत असाल MBA नंतर, तर खूपच अँबिशियस असाल. इट इज अ बेस फॉर ऑल ऑफ दिस अरिथमेटिक्स. आणि हे रिअल लाईफशी रिलेटेड आहे, टाइम अँड वर्क, टाइम्स विथ डिस्टन्स. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड जनरली कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येतात कॅटमध्ये, कारण सगळेजण अरिथमेटिक करून जातं. बट यू हॅव टू मास्टर दिस अरिथमेटिक रिअली वेल. पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, हे पर्सेंटेज तर तुमच्या तोंडपाठ पाहिजे. 1/12 किती असतं, 1/11 कसं असतं, काय असतं, किती पर्सेंटेज असतात. 1/11 इज 9.09%. दिस ऑल, म्हणजे हे सगळं मी फॉर्म्युला बुक पण मेंटेन करा अँड यू शुड प्रॅक्टिस इट. म्हणजे अरिथमेटिक तुमचं तर मास्टर झालंच पाहिजे, तर यू हॅव टू मास्टर क्वांट्स अँड DLR ऑल्सो. ह्याच सिक्वेन्समध्ये करा तुमचा सिलेबस. फर्स्ट अरिथमेटिक, देन अल्जेब्रा, ज्योमेट्री, नंबर सिस्टम. हा खूप वास्ट सिलेबस आहे, बट अगेन कॅटच्या पर्स्पेक्टिव्हनेच करा तुम्ही. जो मी तुम्हाला आता कोर्स सांगेल, जो पल्लव गोयलचं मी तुम्हाला नाव मेन्शन केलं, ही हॅज कवर्ड इट व्हेरी डीपली अँड फ्रॉम कॅट पर्स्पेक्टिव्ह. मॉडर्न मॅथ्स मध्ये लॉग, सिक्वेन्स सिरीज हे सगळं येतं. बेसिकली डू कव्हर सिलेबस इन दिस सिक्वेन्स. अगेन हे पण एक स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे, लाईक म्हणजे नॉलेजच आहे कॅट बद्दल. कॅट इज 80% मॉक प्रिपरेशन अँड 20% ऑफ युअर नॉलेज. जोपर्यंत तुम्ही टाइम लिमिट मध्ये प्रॅक्टिस करत नाही क्वेश्चन सॉल्व्हिंग, तोपर्यंत लाईक यू हॅव नॉट प्रिपेअर्ड फॉर कॅट. मॉक सॉल्व्हिंग वरच तुमचं सगळं डिपेंड राहील, कारण क्वांट्स मध्ये तुम्ही भले तुम्ही सगळा सिलेबस केलाय, बट मॉक्स मध्ये तुमचा स्कोर्स येत नसेल, तुम्ही त्या लेवलचे क्वेश्चनच प्रॅक्टिस केले नसेल, तर लाईक इट इज ऑफ नो यूज. सो मॉकचा मुद्दा हाच असतो की तुम्हाला इट टेस्ट युअर प्रिपरेशन. मॉक इट टेस्ट युअर प्रिपरेशन की तुम्हाला किती येतंय. बट अगेन मॉक्स असं आहे की सिरियसली पण नाही घ्यायचे जास्त आणि जास्त लाईटली पण नाही घ्यायचे. मॉक्स फक्त तुमचं प्रिपरेशन टेस्ट करत असतं. क्वांट्समध्ये तुम्हाला येते का नाही कॉन्सेप्ट ते चेक करत असतं. DLR मध्ये अगेन तुम्ही टाइम लिमिटमध्ये तुमचं सेट सिलेक्शन कसं आहे, तुम्ही टाइम लिमिटमध्ये सेट सॉल्व्ह करताय का नाही, तुमची लॉजिकल रिझनिंग आहे का नाही तेवढी, इट चेक्स ऑल ऑफ दॅट. अँड VRC अगेन तुमचं क्रिटिकल रिझनिंग, इट टेक्स ऑल ऑफ दॅट. सो दीज आर सम ऑफ माय मॉक स्कोअर्स. हे अराउंड जून मध्ये ही मॉक होते. I had scored 110. My all India rank was 14. My city rank was 1. मी स्वतःला चढवत नाहीये, बट इट इज एन आउटलायर. म्हणजे हे एखाद दुसरी तुमची मॉक अशी जाऊ शकते. माझा VRC मध्ये स्कोर होता 56. DLR वॉज ॲव्हरेज अँड क्वांट्स वॉज ओके. सो मॉक्स अगेन मॉक्सला मी तुम्हाला सांगितलं सिरियसली घ्यायचं नाही. द व्हेरी नेक्स्ट मॉक टेस्ट आय स्कोर्ड 42. 82% माझा स्कोर होता. सो मॉक्स स्कोर खूप फ्लक्च्युएट होतील, तुम्हाला आता कळणार नाही हे. अगेन मॉक्स जेव्हा तुम्ही रेग्युलरली द्याल तेव्हा मॉक्स विल फ्लक्च्युएट अँड तुमचा कॉन्फिडन्स पण तेवढाच फ्लक्च्युएट होणार. बट यू हॅव टू बी कन्सिस्टंट. 30+ मॉक्स द्यायचे, तर आपला हा टार्गेट असायला पाहिजे अँड प्रिपेअर अकॉर्डिंगली. हा थोडा चांगला होता. अगेन दिस इज IMS मॉक्स आहे. हे सिमकॅटचं डॅशबोर्ड आहे. माझं प्रेडिक्टेड कॅट पर्सेंटाइल 99.52. मी तुम्हाला म्हणलं 99.908 इज नॉट एट ऑल अ ग्रेट स्कोअर. मी जेवढी प्रिपरेशन केलेली त्याच्यानुसार तर अजिबात ग्रेट स्कोअर नव्हता. जेवढी माझी प्रेडिक्टेड होती आणि जेवढे मॉक्स मध्ये स्कोर यायचे, आय वॉज इझिली लाईक मी इझिली 99.5 प्लस स्कोर करू शकलो असतो.
but again things don't go your way, and here we are. सो बेसिकली तुम्हाला हे फक्त एक मोटिवेशन देतोय, स्वतःला काही हे नाही करत आहे, बट प्रिपेअर आहे तुमच्याकडे टाइम, तुमच्याकडे पोटेन्शियल पण आहे, प्रिपेअर करा सिरियसली, एवढंच आहे. अगेन आय विल शेअर सम फायनली थोडे बोनस टिप्स शेअर करतो मी. वेळ झाला आपल्याला खूप, म्हणजे जास्त पण नाही, पाऊण तास झालाय, बट लेट्स मी आधी मेन्शन केलेलं 2 मॉक सिरीज घ्या. टाइमचा स्टुडंट असाल तर करिअर लॉन्चर घ्या और IMS घ्या, आणि जर टाइमचा स्टुडंट नसाल तर गो फॉर IMS अँड करिअर लॉन्चरची मॉक्स. तुमची बेस्ट इन्व्हेस्टमेंट राहील ती. कोचिंग पेक्षा जास्त तुम्ही मॉक्सवर फोकस करा. अनालिसिस ऑफ मॉक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती मॉक्स द्या तुम्ही, जर तुम्ही अनालिसिस करत नसाल तर इट अमाउंट्स टू झिरो, युअर एफर्ट अमाउंट्स टू झिरो. बिकॉज अनालिसिसवरूनच कळेल तुम्हाला तुम्ही कुठे चुकताय. यू हॅव टू इंट्रोस्पेक्ट ऑन युअर मिस्टेक्स. VRC मध्ये तुमची थिंकिंग कुठे चुकतीये, तुमची अंडरस्टँडिंग, लाईन ऑफ अंडरस्टँडिंग का वेगळी आहे ऑथर्सच्या पेक्षा. VRC मध्ये तुमचे ऑप्शन्स खूप क्लोज असतात, सो यू हॅव टू अनालाइज दॅट. DLR मध्ये अगेन यू गेट एक्सपोज टू डिफरंट व्हरायटी ऑफ सेट्स, जे तुम्ही कधी पाहिले नसाल, जे लॉजिक तुम्हाला माहितीच नव्हतं आधी. इट विल हेल्प इन दॅट. अँड क्वांट्समध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला सांगितलं, तुम्हाला एकतरी येते किंवा नाही येते, सो ते कॉन्सेप्ट तुम्हाला कळतील जे तुम्हाला येत नाहीये. सो अनालिसिस ऑफ मॉक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन डिसाइड ऑन युअर MBA स्पेशलायझेशन नाव. काय होतं, बऱ्याचदा आपण MBA म्हणजे जेव्हा प्रिपरेशन चालू करतो, एकच गोल माइंड मध्ये असतो की पॅकेज, फायनान्शियल आपला तो गोल असतो, आणि असलंच पाहिजे. बट कुठल्या स्पेशल सेक्टरमध्ये आपल्याला करिअर बनवायचंय, ह्याची पण क्लॅरिटी आपल्याला आधीपासून असली तर खूप हेल्प होतं, एस्पेशली इन युअर इंटरव्ह्यूज. जी गोल क्लॅरिटी असली तर इट रिफ्लेक्ट्स इन युअर पर्सनॅलिटी अँड युअर स्पीच. ती स्पेशलायझेशन असले तुमच्या डोक्यात आत्ताच तर इट इज वेल अँड गुड. बेसिकली 4-5 मेन सेक्टर आहेत: फायनान्स, कन्सल्टिंग, मार्केटिंग, सेल्स अँड ऑपरेशन्स. हे मेजर 5 सेक्टर्स आहेत. अगेन FABM पण तुम्ही ह्याच्यात, म्हणजे फूड ॲग्री बिझनेस पण ह्याच्यात कन्सिडर करू शकता. सो डिसाइड ऑन युअर स्पेशलायझेशन नाव. विचार करा तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करण्याची इच्छा आहे तुमची, किंवा कुठे तुम्ही बघू शकता स्वतःला 5-10 वर्षानंतर. रिसर्च ऑन दॅट, युट्यूबवर वगैरे बघा, टॉक टू सिनियर्स हू हॅव, म्हणजे आपले जे अल्युमनाय आहेत त्यांच्याशी तुम्हाला ऑब्व्हियसली मी कनेक्ट करून देईल टू हेल्प यू डिसाइड ऑन युअर स्पेशलायझेशन. बट तुमच्या साईडने पण तुमचा रिसर्च चालू ठेवा की फायनान्स नंतर काय काय रोल्स असतात, किती पॅकेज असतो, कुठल्या कंपनीत असतात, काय रोल असतो, त्यात काम काय करायचं असतं. सो यू हॅव टू डू युअर रिसर्च ऑन दॅट. अगेन बेसिकली दॅट इज थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंट इज हे स्वयं सर्टिफिकेशन कोर्सेस म्हणून आहेत, जे वेगवेगळे IIMs आहेत. मी एक IIM बँगलोरचा कोर्स केला होता फायनान्सवर, मार्केटिंगवर. सो असे वेगवेगळे कोर्सेस पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेशन पण मिळतं. लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन. बेसिकली याचे 2 सेमिस्टर असतात वर्षभरात. एक जूनमध्ये असतो, जुलैमध्ये असतो, आणि एक समरमध्ये, म्हणजे आता चालू होईल. सो डेफिनेटली चेक दिस आउट. जे आता काय 25 ॲस्पिरंट्स आहेत, डेफिनेटली तुम्ही हा कोर्स करा. स्क्रीन दिसते का ही? हो सर. तर हे वेगवेगळे कोर्सेस आहेत. मी हा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा केला होता, ब्रँड मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग अनालिसिस, असे वेगवेगळे कोर्सेस आहेत, आणि याचे तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळतात. अँड माझा एक IIM शिलाँगचा मी जो इंटरव्ह्यू लास्ट वीक मध्ये केला होता, तो मेजॉरिटी तो इंटरव्ह्यू माझा ह्या कोर्सवर चालला होता, फायनान्शियल अकाउंटिंग अँड अनालिसिस. सो इट हेल्प्स इन युअर इंटरव्ह्यू ऑल्सो, आणि गोल क्लॅरिटी पण मिळते. डू दिस लाईक आत्ताच तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे ह्या कोर्सेसमध्ये एनरोल करा. 2-3 मॅक्स टू मॅक्स 3 करा, जास्त लोड नाही घ्यायचा आपल्याला. आणि हे पण महत्वाचं आहे की प्रोफाईल बिल्डिंगवर आता जास्त फोकस देऊ नका, की खूप असं कॉम्पिटिशन मध्ये वगैरे किंवा कुठे काय NGO मध्ये वगैरे इन्व्हॉल्व्ह होत आहे. ठीक आहे, करू शकता इफ यू कॅन बॅलन्स युअर प्रिपरेशन, बट डेफिनेटली इट इज नॉट निडेड अकॉर्डिंग टू मी. जास्त काय हेल्प करत नाही ते. ऍट द एंड तुमचा कॅटचा स्कोरच मॅटर करतो. काही तुमचं खूप एक्स्ट्रा करिक्युलर अचिव्हमेंट असतील, बट तुम्हाला कॉलच आला नाही इंटरव्ह्यूचा एका टॉप दी स्कूलचा, सो काहीच फायदा नाही त्याचा. सो फोकस ऑन कॅट इट सेल्फ राईट नाउ. QA99 बूस्टर कोर्स हा कोर्स आहे. हा पल्लव गोयल सर, मी तुम्हाला म्हणलं IIM अहमदाबाद स्टुडंट, ही इज अन IIM अहमदाबाद स्टुडंट.
ही टेक्स दिस कोर्स एव्हरी इयर, QA99 बुस्टर्स. मी हा कोर्स अराउंड ऑगस्ट सप्टेंबर मध्ये घेतला होता. अँड दिस गाय ही लाईक जे कॅट मध्ये विचारतात तेच क्वेश्चन, तेच टाईपचे क्वेश्चन, ही विल मास्टर यू इन दॅट. ही विल मेक यू अ मास्टर इन दॅट. लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन. हा, हे त्यांची वेबसाईट आहे. ही इज अ सिरियल 99.9% आणि सगळ्यात महत्वाचं, मला ह्याच्यातनं एकही रुपया मिळत नाही. आय हॅव टेकन दिस कोर्स पर्सनली अँड इट हॅज हेल्प मी अ लॉट. म्हणजे क्वांट्स मध्ये माझा तर खूप म्हणजे 20-30च्या अराउंड येत होता स्कोर. माझ्या 40s मध्ये गेलेला, 35-40 मध्ये स्कोर येत होता मॉक्स मध्ये. आणि जे कॅट रिलेव्हंट तुम्हाला पाहिजे, जे कॅट मध्ये क्वेश्चन विचारतात त्याच्यावरच तो शिकवतो, तेच क्वेश्चन ते शिकवतो. अँड तोंडपाठच होऊन जातो तुम्हाला लिटरली. जे हे होते माझ्या स्लॉटमध्ये क्वेश्चन होते क्वांटचे, 3-4 क्वेश्चन तर असे डायरेक्टली जे ह्याने शिकवलेले होते टाईप क्वेश्चन्स, ते डायरेक्ट आले होते. अँड बाकीचा मला क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ मिळालेला आणि कॉन्फिडन्स पण बूस्ट झालेला तेव्हा. सो यू कॅन चेक दिस आउट डेफिनेटली. काय ते अराउंड 6,000चा कोर्स आहे याचा. स्क्रीन, हा अराउंड 6,000चा कोर्स आहे. बट इट इज डेफिनेटली वर्थ द बाय. बाय करू शकता. कोचिंग मध्ये पैसे वेस्ट करण्यापेक्षा इन्व्हेस्ट इन हिअर अँड इन्व्हेस्ट इन मॉक्स, हे दोनच इन्व्हेस्टमेंट करायचं जातं तुम्हाला. डोंट लुक बियॉन्ड दिस. हे सर डेफिनेटली बेस्ट शिकवतील तुम्हाला, मी गॅरंटी देऊ शकतो. बिकॉज आय हॅव पर्सनली टेकन हिज कोर्स. DLRचा पण घेतला होता मी, बट मी लास्ट म्हणजे मित्रासोबत शेअर केला होता तो, त्यामुळे जास्त काय एवढा मी बघितला नाही. बट अगेन ग्रेट, ही इज अ ग्रेट ट्युटर. खूप वेळा मेन्शन केलं या सेशन मध्ये. यू हॅव लॉट ऑफ टाइम इन युअर हँड्स. 9 महिन्यात तुम्ही कॅटचा सिलेबस 2 वेळा कम्प्लीट करून एक्झाम देऊ शकता. बट अगेन यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट ऑफ मॉक्स अँड यू हॅव अन ॲडव्हान्टेज. 9 महिन्यात आपल्याकडे खूप काही होऊ शकतं. अँड ट्रस्ट मी, एम हाय, नंतर पस्तावा होईल खूप. यू शुड डेफिनेटली एम फॉर टॉप 10 अँड टॉप 6 बी स्कूल्स. इट इज माय व्हेरी स्ट्रॉंग ओपिनियन. 9 months is enough. स्टार्ट अर्ली, म्हणजे तुम्ही आत्ता स्टार्ट करा. डोंट लुक एनी फर्दर, बिकॉज नंतर काय तुमचं आता रावे आणि कधी मॉड्यूल पण असेल. अरे हा, तो पॉइंट राहिला. मॉड्यूलला किती जण आहेत पहिली, म्हणजे पहिले मॉड्यूल कोणाचं येते? जस्ट रेज युअर हँड. अच्छा, अथर्व दिग्विजय. ठीक आहे. मॉड्यूल वाल्यांचं एक डिसअडव्हान्टेज आहे की ऑब्व्हियसली तुम्हाला टाइम मिळणार नाही. मॉड्यूल मध्ये डिपेंड, तुम्ही कुठलं मॉड्यूल घेताय त्याच्यावर पण डिपेंड आहे. बट मॉड्यूल मध्ये तुमचं एनर्जी टाइम तुमचं ह्याच्यात जाणार आहे डिपार्टमेंटला. सो तुम्हाला डेफिनेटली लवकरात लवकर तुमचा सिलेबस आवरायचा आहे. अँड यू शुड स्टार्ट युअर मॉक्स बाय द टाइम युअर मॉड्यूल स्टार्ट्स. जून मध्ये चालू होणार तुमचं. सो त्यानुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन प्लॅन केलं पाहिजे, मी तर म्हणतो. कारण मॉड्यूलमध्ये मी, म्हणजे माझ्या बॅचचे जे स्टुडंट्स होते त्यांना नाही तेवढा वेळ मिळाला. बट अगेन डिपेंड्स तुमच्या डिपार्टमेंटवर. बट बी ऑन द सेफर साईड, लवकरात लवकर तुमचं सिलेबस कम्प्लीट करा. आणि तुमचं ते म्हणतात रावे, तर रावेवाल्यांना काय सांगायची गरज नाहीये. आय वॉज स्टुडंट. वेळच वेळ तुम्हाला. सो नो, रावेवाल्यांना काय टेन्शन नाही. ओके गाईज, दॅट्स इट फ्रॉम माय साईड. खूप गोष्टींवर बोललोय, खूप जास्त बोललोय, खूप ह्याच्या बाहेर पण बोललोय तुमच्या आत्ताच्या रिक्वायरमेंटच्या बाहेर. बट दिस वॉज ऑल फ्रॉम माय साईड. आस्क मी एनी क्वेश्चन्स दॅट यू हॅव. विचारा काय पण. वीकेंड वर्सेस वीकडे ऑफलाईन कोचिंग का? लाईक तू गर्ल स्टुडंट आहे ना, त्यामुळे तुमचं हॉस्टेल टायमिंग पण मॅटर करतं. बट आय वुड सजेस्ट वीकडे ऑफलाईन इज बेस्ट. अच्छा, बॉय, सॉरी अंशुल आहे का? आय वुड से डोंट गो फॉर वीकेंड. वीकडेज करा. लेक्चर नंतर तुम्हाला लगेच क्लासला तुमचा टाइम पण वाचेल तेवढाच. वीकेंडला तुम्हाला एवढं हेल्प होणार नाही, कारण वीकेंडला किती 6 तास घेतात ते. वीकडे तुम्ही करा, सिलेबस पण तुमचा लवकर आवरेल. मी एप्रिल मे नंतर मी क्लासला गेलो नाही. एप्रिल नंतर माझा सिलेबस तेवढा लवकर संपलेला. सो आय वुड सजेस्ट वीकडे ऑफलाईन वुड बी बेटर फॉर. आता लेक्चर्स होतात का उशिरापर्यंत? किती वाजेपर्यंत होतात?
माईक चालू करा रे, बोला बोला. हा सर 6 वाजेपर्यंत होता. 6 वाजेपर्यंत का? हा, मग जनरली म्हणजे माझे जे कोचिंग होते ते 6:30 ते 8:30 असायची. हा, 5:30. सो इफ यू कॅन मॅनेज दॅट देन डेफिनेटली गो फॉर वीकडे ऑफलाईन. सर तो तुम्ही कोर्स मेन्शन केला त्याला किती वेळ लागते कम्प्लीट करायला? डिपेंड, जास्त मोठा नाही आहे तो, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर त्यांनी लेक्चर्स घेतले. मी तर रेकॉर्डिंग सेशन बघायचो त्याचे. तुम्ही आता खूप वेळ आहे तुम्हाला, 9 महिने. आणि त्याचं मी जो कोर्स घेतलेला तो क्रॅश कोर्स होता ऍक्च्युली. मी सप्टेंबर मध्ये घेतलेला, 2-3 महिन्याचा टाइम होता माझ्याकडे. सो आता जो तो कोर्स घेतोय ही स्टार्टिंग फ्रॉम बेसिक्स. सो तुम्हाला जे पण सांगेल ते त्याच्यानुसारच करा. ते त्याच्या पेसनेच तुम्ही जाऊ द्या, मी तर सांगेल. हॅलो. हा बोला. हा सर, ते तुम्ही मागाशी ते म्हणत होते ना सर्टिफिकेट कोर्स ते तुम्ही केले ते IIMS चे. हो, तर त्यात मार्केटिंग मध्ये कोणते कोणते कोर्स आहेत म्हणजे? मार्केटिंग मध्ये तुमचं ब्रँड मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यातले 6 वीकचे जे कोर्स आहेत ते बघा तुम्ही. आणि आता ते बहुतेक एनरोलमेंट चालू असेल ते चेक करा एकदा. swayam.government.in ही साईट पोर्टल आहे त्यांचा. तिकडे साइन इन करून यू कॅन एनरोल फॉर कोर्सेस. IIM बँगलोरचे आहेत, म्हणजे मी IIM बँगलोरचेच केलेले, त्याचेच करा तुम्ही. बाकी दुसरी करायची गरज नाही. हा दिग्विजय बोल. सर आपला वीकली किंवा डेली स्टडी शेड्यूल कसं ठेवावं सर? म्हणजे सगळे सेक्शन्स मॅनेज कसे करावेत? तुम्ही काय करायचा प्लॅन? माझं हे बघ, पहिले तर मी क्लासमध्ये जे जे व्हायचं ते आय ब्लाइंडली फॉलोड. आणि डिसेंबर ऑनवर्ड्स, जॅन ऑनवर्ड्स मी रोदाचे युट्यूब लेक्चर चालू केले. आणि तिकडनं मग मी लाईक कॉलेज नंतर मग 1-2 तास लेक्चर बघायचो, किंवा कॉलेजमध्ये फ्री टाइम असला किंवा लायब्ररीत जाऊन लेक्चर्स बघायचो ते. आणि VRC तर तुम्हाला सांगतो, जास्त प्रिपरेशन लोड द्यायची गरज नाही. कोचिंग तुम्हाला हेल्प करणार नाही, माझा एक्सपिरियन्स आहे. तुमचं जे रिडिंग वगैरे असेल ते कंटिन्यू ठेवा. डेली सकाळी उठल्या उठल्या वाचत जावा. फ्री टाइम असेल तेव्हा एक ऑनलाईन आर्टिकल वाचत जावा. बस तेवढंच. आणि DILRचं तर DILRचं तुम्ही हाफ टाइम देऊ शकता. म्हणजे 1-2 तास जर कॉन्ट्रा देत असाल तर 1-1.5 तास तुम्ही DILRला द्या. आता तुझं रावे असेल ना पहिले? नाही सर, मॉड्यूल आहे. मॉड्यूल आहे का? बरं. बघ, तू कॉन्ट्सला तर जास्तच वेळ जाणार आहे. मी तर सांगेल कॉन्ट्सचा आधी आवरून टाक सिलेबस. 2-3 तास बस झाले दिवसाला. ओके सर. हा दिशा, गो अहेड. हॅलो. एवढंच? हॅलो. हॅलो. हा. जास्त कनेक्टिव्हिटी इश्यूज होत आहेत, त्यामुळे तिथून प्रेस केला. कॉंग्रॅच्युलेशन सर. अरे आवाज कट होतोय दिशा. हॅलो. आय कॅन्ट हिअर यू प्रॉपरली. ओके, नो प्रॉब्लेम. यू कॅन जस्ट टाइप इन युअर क्वेश्चन. अजून कोणाला काय क्वेश्चन विचारा रे. कॅमेरा चालू करा. नयन, तर दिग्विजय करा चालू. जरा सेकंड इयर किती जण आहेत? प्रत्येक एक दिसतोय मला. अरे बापरे, काय 26. खतरनाक आहे तर पोरं. सर एक दिशा सोडली तर दुसरी मुलगी पण नाही कोणी. अरे बापरे, 2 वर्ष आधी तर मला माहित पण नव्हतं MBA काय. मला वाटायचं MBA BA नंतरची डिग्री आहे काय, बॅचलर ऑफ आर्ट्स नंतरची डिग्री आहे काय. खरं, नॉट किडिंग. मास्टर ऑफ बॅचलर ऑफ आर्ट्स. मग काय, सही आहे यार. गोल क्लॅरिटी ठेवा. विचारा यार, विचारा. अजून काय विचारायचंय?
आहे का काय क्वेश्चन अजून? नाही आहे वाटतं कोणी. बरं तुमच्या इयर मधनं किती आहे? थर्ड इयर मधनं किती आहे सिरियसली प्रिपेअर करणारे? थर्ड इयर मी दिग्विजय, अथर्व, विशाल काळे आहे, बरं. वैष्णव काळे, हा. ते 4-5 जण. ओके. चांगलं यार, ग्रुपने स्टडी करा. जास्त पण ग्रुपने करायची गरज नाही, बट कॉन्टॅक्ट ठेवा एकमेकांचा, डिस्कस करत राहा मॉक्स वगैरे. इट विल डेफिनेटली हेल्प यू. ठीक आहे, मग काय क्वेश्चन असेल तर रॅप अप करू. चालेल सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. अरे थँक्यू. थँक्यू सर. तर थँक्यू हा सर, तुम्ही टाइम काढला आमच्यासाठी प्रिशियस. अरे एवढं फॉर्मल नको हो रे. नाही सर, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही आम्हाला टाइम दिला. खूप चांगली एक्सप्लेन केलं सर. Easy language मध्ये amazing नाही का? डिपार्टमेंट डिपार्टमेंट माझं. सर तुम्ही दिलेला रोड मॅप सर खरंच आता गरजेचा होता, कारण मी प्रिपरेशनला पण जस्ट स्टार्ट केले, एक हा 2 महिने झाले फक्त. त्यामुळे ती स्ट्रॅटेजी आणि तुम्ही जी रोड मॅप सांगितला, टिप्स वगैरे दिले, ते नक्कीच सर हेल्प करतील. थँक्यू सर. तुझं फिजिक्स वाला लावलंय ना तू? हो सर. हा, चालेल. करा. हो सर. कॉन्टॅक्ट ठेवा एकमेकांचा, डिस्कस करत राहा. हो सर, आहेच. ठेवल्यावर थोडं मोटिवेशन पण मिळतं. हो सर. हा नक्की सर. येस. आणि एम हाय करा तुम्ही. माझं पर्सेंटेल खरंच काय नव्हता, एवढं ते मी एक्सपेक्टेशन केलं. तुम्ही डेफिनेटली यू कॅन सरपास मी, अँड आय विल बी हॅपी इफ यू गेट पास्ट माय पर्सेंटाईल. अँड यू कॅन डेफिनेटली. आहे तुमच्यात पोटेन्शियल, वेळ पण आहे तुमच्याकडे. खूप वेळा बोललोय मी आता हे. खूप वेळ आहेच खरं, खूप वेळ. त्याचा फायदा घ्या अँड प्रिपेअर अकॉर्डिंगली. थोडं सांगेल. थँक्यू सर. थँक्यू. Okay, guys. See you around. Meet you next time. Bye. थँक्यू सर. अगेन थँक्यू. Welcome.